चाहता हूं। बहुत बहुत धन्यवाद। ज्या जयघोषानं स्वातंत्र्य लढ्याला ऊर्जा आणि प्रेरणा दिली, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला, त्या वंदे मातरम गीताचं स्मरण करणं हे आपलं सद्भाग्य आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वंदे मातरम गीताचा गौरव केला. लोकसभेत आज राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या चर्चेची सुरुवात करताना ते आज बोलत होते. वंदे मातरमच्या स्मरणोत्सवानिमित्त संसदेतली ही चर्चा येणाऱ्या अनेक पिढ्यांना शिकवण देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हजारो वर्षांपासून भारताच्या कणाकणात असलेल्या विचारांचं, संस्कृतीचं आणि परंपरेचं प्रतिबिंब बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरममध्ये आहे. वंदे मातरम हा भारताच्या वेदकाळापासूनच्या सांस्कृतिक परंपरेचा आधुनिक अवतार असल्याचं सांगत मातृभूमीला गुलामगिरीपासून मुक्त करण्यात या गीताचा संस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे, असं ते म्हणाले. वंदे मातरम ने उस विचार को पुनर्जीवित किया था जो हजारों वर्ष से भारत की रग रग में रचा बसा था. उसी भाव को, उसी संस्कारों को, उसी संस्कृति को, उसी परंपरा को उन्होंने बहुत ही उत्तम शब्दों में, उत्तम भाव के साथ वंदे मातरम के रूप में हम सबको बहुत बड़ी सौगात दी थी. वंदे मातरम ये सिर्फ केवल राजनीतिक आजादी की लड़ाई का मंत्र नहीं था. सिर्फ हम अंग्रेज जाए और हम खड़े हो जाए, अपने राह पर चले, इतने मात्र तक वंदे मातरम प्रेरित नहीं करता था. उससे कहीं आगे था. वंदे मातरमचा हा 150 वर्षांचा प्रवास अनेक टप्प्यातून मार्गस्थ झाला आहे. जेव्हा वंदे मातरम गीतानं 50 वर्ष पूर्ण केली, तेव्हा देशाला गुलामगिरीत जगण्यास भाग पाडलं गेलं. जेव्हा या गीताची शताब्दी झाली, तेव्हा देश आणीबाणीच्या बेड्यांमध्ये जखडलेला होता. मात्र आता 150 वर्षांनी हा महान अध्याय आणि हे वैभव पुनर्स्थापित करण्याची संधी मिळाली आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. अनेक पड़ावों से गुजरी है, लेकिन आदरणीय अध्यक्ष जी, वंदे मातरम का जब 50 वर्ष हुए, तब देश गुलामी में जीने के लिए मजबूर था. और वंदे मातरम के 100 साल हुए, तब देश आपातकाल की जंजीरों में जकड़ा हुआ था. जब वंदे मातरम 100 साल के अत्यंत उत्तम पर्व था, तब भारत के संविधान का गला घोंट दिया गया था. जब वंदे मातरम 100 साल का हुआ, तब देशभक्ति के लिए जीने मरने वाले लोगों को जेल के सलाखों के पीछे बंद कर दिया गया था. जिस वंदे मातरम के गीत ने देश को आजादी की ऊर्जा दी थी, उसके जब 100 साल हुए, तो दुर्भाग्य से एक काला कालखंड हमारे इतिहास में उजागर हो गया. हम लोकतंत्र के गिरोह में थे. आदरणीय अध्यक्ष जी, 150 वर्ष उस महान अध्याय को, उस गौरव को पुनः स्थापित करने का अवसर है.
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी एक भारत श्रेष्ठ भारताचा मंत्र असलेल्या वंदे मातरमचा स्मरणोत्सव ही मोठी संधी आहे असं ते म्हणाले. जेव्हा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम गीत रचलं तेव्हा स्वाभाविकपणे हे गीत स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बनलं. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत वंदे मातरम हा प्रत्येक भारतीयाचा संकल्प बनला असं ते म्हणाले. हे गाणं अशा वेळी लिहिलं गेलं जेव्हा 1875चा स्वातंत्र्य युद्धानंतर ब्रिटिश राजवट भयभीत झाली होती, भारतावर सर्व प्रकारचे दबाव टाकत होती आणि स्वतःचं गाणं घराघरात पोहोचवण्याचं ब्रिटिशांचं षडयंत्र होतं. अशावेळी वंदे मातरम या गीतानं हे षडयंत्र मोडीत काढून जशास तसं उत्तर दिलं असं मोदी म्हणाले. लोकसभेत सलग 10 तास ही चर्चा घेण्याचं नियोजन असून यात विविध पक्षांचे खासदार सहभागी होतील. या महत्त्वपूर्ण चर्चेत काँग्रेसचे गौरव गोगोई, प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह 8 खासदार आपले विचार मांडणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या चर्चेचा समारोप करणार आहेत. ही चर्चा म्हणजे केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून भारताचा राष्ट्रीय स्वाभिमान, सांस्कृतिक चैतन्य आणि राष्ट्रवादी विचारधारेला नव्यानं समजून घेण्याचा हा क्षण असल्याचं मानलं जात आहे. तर राज्यसभेत उद्या वंदे मातरमविषयी विशेष चर्चेचं आयोजन करण्यात आलं असून गृहमंत्री अमित शहा चर्चेचा प्रारंभ करणार आहेत. सभागृह नेते जे.पी. नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचा या चर्चेत सहभाग असेल. राज्यसभेतही 10 तासांपर्यंत ही चर्चा घेण्याचं नियोजन आहे. राज्यसभेत आज सभापती